नमस्कार मित्रांनो मी नवनाथ शिंदे स्वागत करतो आपल्या एम.एस. कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, पहिल्यांदा आता आपला व्हिडिओ सुरू करण्या अगोदर लक्ष द्या की मी थंबनेल जे टाकलेलं आहे 6वा हप्ता यादी जाहीर ₹21 येणार। आता याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही फेक व्हिडिओ किंवा इतर कोणत्याही बातम्या जर बघाव्या लागल्या तर मित्रांनो आपण कमेंट मला काहीही करू शकता, डिसलाईक करू शकता, सबस्क्राईब जरी केलेलं असलं तुम्ही तर अनसबस्क्राईब माझ्या चॅनलला करू शकता। परंतु त्या अगोदर हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडंसं काही खरं वाटत असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करू शकता। तर मित्रांनो, पहिल्यांदा एक तुम्हाला सांगतो की आता थंबनेल तुम्ही कशाचं बघता की 6वा हप्ता तारीख जाहीर असले की तुम्ही त्यावर क्लिक करता। जे व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये आतमध्ये पाहिलं तर जे आहे दुसऱ्याच भानगडी असं लावत आहेत यूट्यूबर जे आहेत, फक्त त्यांचे व्ह्यू वाढवण्यासाठी आणि सबस्क्राईब वाढण्यासाठी ते करत आहेत। परंतु मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती आता खरंच हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे का हे पण तुम्हाला सांगणार आहे। आणि अजून यामध्ये जे आहे ₹21 आता पडणार आहेत ज्या महिलांना, तर काही महिलांना वगळण्यात आहेत किंवा या महिला काढून टाकलेल्या आहेत असं पण सांगण्यात येते। तर मित्रांनो, यामध्ये सांगतो तुम्हाला की कोणत्या महिला काढून टाकणार आहेत की पहिल्यांदा आता एक सांगतो की 6व्या हप्त्याची तारीख जी आहे जाहीर झालेली आहे की नाही। तर मित्रांनो, 6व्या हप्त्याची तारीख अथवा कोणतीही तारीख इथं जाहीर करण्यात आलेली नाही आहे। 6वा हप्ता कधी मिळणार, कधी पडेल हे कोणतंही सांगण्यात आले नाही। फक्त डिसेंबर महिन्यात येईल असं एकदा जे आहे सांगण्यात आलं होतं। त्यानंतर कुठल्याही कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी सांगण्यात आले नाही की हप्ता आता वितरित करणार आहेत, ही तारखेमध्ये हप्ता महिलांना वितरित करणार आहेत। परंतु त्यांनी जे अटी आता टाकलेल्या आहेत हे मात्र खरं आहे। यामध्ये जे अटी टाकलेल्या आहेत मित्रांनो, पहिल्यांदा म्हणत होते की कोणत्याही अटी नाही, आता कोणत्याही अट न असता ₹21 महिलांच्या खात्यात पडणार आहेत। परंतु मित्रांनो, यामध्ये 2 ते 3 अटी त्यांनी टाकलेल्या आहेत। ह्या महत्त्वाच्या अटी आहेत, हे खरी बातमी आहे। तर तुम्हाला अटी कोणत्या आहेत लक्षात घ्यायचे। तुम्हाला उत्पन्न महिलेच्या नावावर नसलं तर उत्पन्न तुम्हाला प्रमाणपत्र काढून ठेवायचं आहे। कदाचित ते आपल्याला नंतर मागू शकतात वेबसाईटवर। आता याद्या चाळणीसाठी चालू आहेत, म्हणजे याद्या चाळून काढणार आहेत की कोणाचं उत्पन्न खरं किती आहे। तर मित्रांनो, आपल्याला 2.5 लाखाच्या खालती जर उत्पन्न आपलं असेल तर आपला जे आहे फॉर्म रद्द होणार नाही आहे। आणि नंतर दुसरे जे आहे 4 चाकाचं वाहन म्हणत होते, परंतु त्याचं काही अजून सांगण्यात आलं नाही आहे। फक्त आपल्याला जे आहे 2.5 लाखाच्या खालती उत्पन्न आपलं पाहिजे आणि आपल्या घरातून सरकारी नोकरीला कोणीही नसू नये। सरकारी नोकरीला जर आपल्या राशन कार्ड, जे महिलाचं राशन कार्ड आहे त्या राशन कार्डवर कोणीही सरकारी नोकरीला असेल तर मित्रांनो त्यामध्ये ती महिला बाद होणार आहे, हे मात्र नक्की आहे। आता दुसरं झालं, आता तिसरं जे आहे ज्या महिलाला पेन्शन आहे, अगोदरच पेन्शन चालू आहे, अशा महिलांचा फॉर्मसुद्धा यामधून रद्द करण्यात येणार आहे। हे 3 जर ऑप्शन तुमचे बरोबर म्हणजे यामध्ये बसत नसाल तर तुमचा हप्ता येणं बंद होणार नाही मित्रांनो। तुम्हाला ₹21 जेव्हा पडतील तेव्हा पडतील, परंतु याची तारीख काही सांगण्यात आली नाही आहे। जेव्हा पडतील तेव्हा पडतील। तुम्हाला जर तुमची प्रोफाईल बरोबर असेल, ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला कोणतीही काळजी करायची गरज नाही आहे। तुम्हाला हप्ता येऊन जाईल, कोणताही व्हिडिओ बघायची गरज नाही आहे। फक्त तुमचं 2.5 लाखाच्या खाली उत्पन्न पाहिजे, घरात तुम्ही पेन्शन घेतलेलं नाही पाहिजे किंवा घरात कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीला नसायला पाहिजे। हे जर असेल तर तुम्हाला 6वा हप्ता येणार आहे मित्रांनो। जेव्हा जे मुख्यमंत्री टाकतील हप्ता तेव्हा तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल। आणि कोणतं बँक खातं पाहिजे कोणतं नाही काही त्यावरून नाही, फक्त तुमचं जे आधार लिंक असेल तर तुम्हाला त्या बँकमध्ये पैसे नक्की येणार आहेत मित्रांनो, हे पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओमध्ये जे यादी जाहीर झाली हे सांगितलं होतं, तर यादी मित्रांनो कोणतीही यादी आलेली नाही आहे। आता सध्या हप्ता कशामुळे रखडला गेला सांगतात मुख्यमंत्री, तर ज्या आहेत याद्या चाळत आहेत असं इथं सांगण्यात आलेलं आहे, याद्या तयार करत आहेत। आता असं सांगण्यात आलेलं आहे ते डिसेंबर महिन्यातच हप्ता येणार आहे, परंतु याचाही कुठलाही आपल्याला सांगण्यात आले नाही, तारीख कोणती जाहीर करण्यात आलेली नाही आहे। त्यामुळे आपण कोणतीही तारखेवर विश्वास ठेवायचा नाही की ह्या तारखेला आपल्याला हप्ता येणार आहे मित्रांनो। जेव्हा हप्ताची खरंच तारीख जाहीर होईल आणि खरंच हप्ता पडेल तेव्हाच आपल्याला हे करणार आहे। जर कोणाच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की लगेच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आणि व्हिडिओ आल्यानंतर आपल्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की येईल। त्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जवळच्या बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे।
तर मित्रांनो, आपण मला व्हॉट्सअपला मेसेज पण करू शकता. आपल्याला कोणतीही अडचण असली, लाडक्या बहीण विषय असेल किंवा इतर कोणतेही असेल, तर डायरेक्टली आपण कॉलवर व्हॉट्सअपवर मेसेज करून आपण बोलू शकता माझ्याशी. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.